आजच्या या प्रचार सभेला आणि या प्रचार रॅलीला या विचार मंचावर उपस्थित असलेले या परिवर्तनाच्या लढाईचे सर्व शिलेदार आणि साक्षीदार, सर्व सन्माननीय मंच, आणि लग्नाची एवढी तीट दाट असताना सुद्धा, बाजाराचा दिवस असताना सुद्धा या रखरखत्या उन्हामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतःच्या घरची चटणी भाकरी बांधून आलेल्या या सगळ्या लढवय्या योद्ध्यांना मनापासून सलाम करतो. माझ्या उजव्या हाताला जी मंडळी उभी आहे, तुम्ही नीट निघा, मागे बसा. चला लवकर. तिकडे फक्त पत्रकारांना बसू द्या. अभिजित सगळे बाकीचे समोर चला. सगळे या दुकानातून तू त्या दुकानात का जाऊ. मला माहित आहे आज भंडाऱ्याचा दिवस आहे, लग्नाचा दिवस आहे, बाजारचा दिवस आहे आणि ऊन प्रचंड आहे. मोठ्या संख्येनं तुम्ही आलात आणि मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आता सगळ्यांची नावं मी डॉक्टर साहेब एकनाथ काका आता काही घेत नाही. एकनाथ पाटील काका नावं आता काही सगळ्यांची घेत बसत नाही, कारण नावाचा प्रॉब्लेम असा आहे की एक घेतलं आणि एक सुटलं, तुमचं काय होणार नाही, पण माझं लय होऊन जाईल. त्यामुळं सर्वच सन्माननीय मंच आणि एक चांगली रॅली या चिखली शहरामध्ये आज स्वयंस्फूर्तीने या परिसरातल्या सगळ्या मंडळींनी काढली. मी स्वतः काही तुम्हाला रॅलीला या म्हणून एखादा फोन केला का? मी कोणत्याही रॅलीला या, सभेला या असं म्हणून मी स्वतः कोणाला फोन करत नाही, कारण ही लढाई काही माझी एकट्याची नाही आहे. ही लढाई एकट्या रविकांत तुपकरची नाही आहे. आता ही बुलढाणा लोकसभेच्या परिवर्तनाची लढाई ही संबंध बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने हाती घेतलेली आहे. त्यामुळे ही जनतेची निवडणूक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. किती ऊन आहे. या शहरातले लोक हेच बघत होते की एवढ्या उन्हात कसे काय हे लोक फिरतायत. इथं आलेला कोणताही माणूस 500 रुपये 700 रुपये भाड्यानं आणलेला नाहीये. का आणलेला आहे? काय रोज मजुरी, काय दारू मटण चिकन, काय बळजबरी गाड्यात भरून आणलं. डॉक्टर सगळे आले हे स्वयंस्फूर्तीनं आले, स्वतःच्या खर्चानं आले. काल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सभा झाली, जे पी नड्डांची, वरवड मकालो. 3000 खुर्च्या होत्या, सभेला 700 माणसं, बाकीच्या खुर्च्या काढून घेतल्या. आणि मग तिथे कुणीतरी सांगितलं की साहेब सभेला लोक खूप आहे, पण तुमचं हेलिकॉप्टर पाहायला लोक तिकडे गेले. लोक एवढे येडे का? यांच्या सभेला सुद्धा माणसं जमायला तयार नाही. आणि आणावं लागतात 500 आणि 600 रुपये रोजाना आणावं लागतात. जेवणाची व्यवस्था करावी लागते. देशी गावरानवाला देशीवर येतो, देशीवाला मॅकडलवर येतो, मॅकडलवाला विस्कीवर येतो, मग त्याचं प्रमोशन होतं. या चिखली शहरानं आणि या चिखली गावानं माझ्यावर पूर्वीपासून खूप प्रेम केलं. चिखली म्हणजे माझं घरांगण आहे. या चिखली परिसरातल्या नागरिकांनी मला सुरुवातीपासून जीव लावला आणि आजही मला या परिसरातला नागरिक प्रचंड जीव लावतो. चिखली म्हणजे राजकीय राजधानी आहे.
असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आज या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास बाकीच्या तालुक्यामध्ये माझ्या सभा झाल्या होत आहे. चिखली शहरातली ही माझी पहिली सभा आहे. परिसरामध्ये अनेक ठिकाणी सभा झाल्या. मी काय इतर उमेदवारांसारखा अचानक गोधडीतून उठून लोकसभेला उभं राहिलेलो नाहीये. मी 22 वर्ष तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आता जे उमेदवार उभे आहेत याने एकाला तरी सोयाबीनच्या भावासाठी मोर्चा काढला हो, कापसाच्या भावासाठी, चिखली शहराच्या प्रश्नासाठी, पाण्यासाठी, महागाईसाठी नाही काढलं. आई कुणाला घेणं देणं नाहीये. पण आता ऐनवेळी निवडणुकीत अनेक लोक उतरलेले आहेत. ऐनवेळी निवडणुकीत उतरणाऱ्यांसोबत तुम्हाला राहायचं आहे का तुमच्यासाठी जीवाची बाजी लावून स्वतःचं घरदार उद्ध्वस्त करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत तुम्हाला राहायचंय? हा निर्णय भावांना आता तुम्हाला घ्यायचा लक्षात. आपल्याला या निवडणुकीत अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेले आम्ही सगळे लोक, शेतकरी संघटनेनं सुद्धा मला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपकजी केदार यांनी पाठिंबा दिला. त्यांचे प्रतिनिधी संकेत जाधव या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर अनेक मंडळींनी आपल्याला पाठिंबा दिला. मला या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलेला आहे. माझ्या जुने पेन्शन संघटना की ज्या जुन्या पेन्शन हक्क संघटनेनं धीरज लिंगाणेंना निवडून आणलं बुलढाण्यामध्ये, ज्या जुन्या पेन्शन हक्क संघटनेनं मला आज राज्य पातळीवरून जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सगळ्या कर्मचारी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. ही ताकद कर्मचाऱ्यांची खूप मोठी आहे. जुन्या पेन्शनवाल्यांची बघता बघता यांनी धीरज लिंगाणेंना निवडून आणलं की नाही, तसं 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे आणि त्या मागणीला माझा पाठिंबा आहे. मी त्यांच्या आंदोलनामध्ये सगळ्या ठिकाणी अग्रभागी असतो. आज त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी जुन्या पेन्शन हक्क कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विविध चळवळी पक्ष आपल्या सोबत येत आहेत. भावांनो, निवडणुकीला एक जोर चढलेला आहे. जसं वरचं तापमान तापतं आहे तसं खालचंही तापमान तापतं आहे. अनेक जणांना मला पाहिल्यावर गरम होत आहे. अनेक जण मला पाहिले की लालबुंद होत आहे. आता ही सभा जेवढी तुम्ही मन लावून ऐकत नसाल तेवढी काही नेते मंडळी ही सभा मन लावून घरी बसून ऐकत असते की रविकांत दुक्कर काय बोलतो, याच्यासोबत लोक किती, हे लोक म्हणतात काय. आता काय म्हणतील माहिती आहे का, आता ही सभा झाली, आता उद्यापासून म्हणतील नाही नाही त्याला रोजानं आणले होते लोक. या लोकांना विश्वास नाही की लोक स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन सुद्धा प्रचार करत असतात. महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन आणि स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून प्रचार करणारी आणि लढाई लढणारी फौज जर कुठं असेल तर ती फौज या चिखलीमध्ये, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा. भावांनो, मी का लोकसभेची निवडणूक लढतोय? आता दामोदरांनी सांगितलं, इथं आमच्या गोविंदा पवार सवना यांनी 5,000 रुपये वर्गणी इथं पाठवली. गोविंदा येणार आहे, दंगरा गोविंदा आता रंग. पण तुम्हाला माहित नाही, जिथं जिथं गोविंदा प्रचाराला जातो तिथली तिथली सीट पडते.
आपल्या जिल्ह्यात गोविंदा एका उमेदवाराच्या प्रचाराला आले होते, ती सीट पडली आपल्या जिल्ह्यातली. तुम्ही समजून घ्या कुणाची पडली काय पडली. विनाशक आले विपरीत बुद्धी. आता हा गोविंदा आणला असेल आणि 5-10 लाख रुपये देऊन, आणि आपला सोन्याचा गोविंदा आपल्याला 5,000 रुपये देऊन राहिला. हा फरक आहे गोविंदामध्ये. पण मला शपथ सांगतो, मला काय म्हणजे मला मजा बी वाटते, मला हसू बी येत आहे, मला नवल बी वाटते. अरे माझ्यासारख्या फाटक्या पोराच्या विरोधामध्ये तुम्हाला JP नड्डापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत नेते उतरावं लागले. इथंच आमचा शेतकऱ्यांचा आणि या पुन्हा कुणाला आणलं? JP नड्डा 700 लोक सभेला, राष्ट्रीय अध्यक्ष वरवड बघा गल्ली बोळा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा गल्ली बोळात फिरून राहिले, मत मागत गल्ली बोळात फिरून राहिले. मुख्यमंत्री पुढे गल्ली बोळात प्रचार करते का कधी? पण माझ्यामुळं तुमच्यामुळं एकनाथ शिंदेला सुद्धा बुलढाण्याच्या गल्ली बोळात फिरावं लागलेलं लक्षात. नाही तर जे प्रतापराव जाधव कधी तुमच्याकडे मत मागायला सुद्धा येत नव्हते. बसा बसा, या पुढे या हो काका, या समोर घ्या, बसून घ्या, तिथंच बसा. ऊन आहे जरा, तिथं पण बसा. भावांनो, 15 वर्ष झाले प्रतापरावजी जाधव खासदार. 15 वर्ष. काय गावात तर 15 वर्ष ते मत मागायला सुद्धा गेले नाही का? गेले. पण या वर्षी सगळं घरदार त्यांचे गल्ली बोळात फिरायला लागलेलं आहे. ज्या घराने माझं स्टेटस ठेवलं त्याच्या घरी त्यांचे युवराज जातात, खासदारांचे पुत्र, जे देऊळगाव माळी मतदारसंघात प्रचंड मतांनी निवडून आले होते. 3,500 सारख्या माणसांनी पाडलं त्यांच्या पोराला. ही निवडणूक देऊळगाव माळी सारखीच होणार आहे आपली, तुम्ही ध्यानात घ्या. झेंडे घरावर त्यांचे राहतील आणि मतदान मात्र आपल्याकडे राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माझ्यावर टीका केली, म्हणले ज्यांच्या हातात झेंडे नाही ते निवडणूक लढवायला चालले. मी म्हणले एकनाथ शिंदे साहेब, झेंडे जरी तुम्ही गुवाहाटीला घेऊन गेले असले तरी दांडे मात्र जनतेच्या हातात आहे. ही गोष्ट कोणत्या दांड्यात कोणता झेंडा लावायचा ते आम्ही ठरवू. आता सामान्य जनता काय करायचं काय, तुमच्या मनासारखं होणार नाही. गेले का रात्री शेण खायला गुवाहाटीला, चाटायला तिथं, आणि आम्हाला नैतिकता शिकवता का? पण मला भारी वाटते, एका शेतकऱ्याच्या पोराला रोखण्यासाठी सगळे माझ्यावर तुटून पडले. प्रतापराव जाधव माझ्यावर बोलतात, ते मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर बोलतात. बुलढाण्याच्या आमदारांच्या पातळी सोडून दिली, म्हणजे त्यांना पातळीच राहिली नाही माझ्यावर बोलायची. त्यांना तर वाटतं काय बोलून काय नाही. मेहकरचे आमदार माझ्यावर बोलतात, ते घाटाखालचे आमदार माझ्यावर बोलतात. कोणी सुटलं नाही माझ्यावर बोलायचं, सगळे बोलायला लागले. काल राहिले उद्धव ठाकरे साहेब राहिले होते, त्यांना बी आठवण काढली खामगावमध्ये काल. ते बी म्हणले अपक्षाला मत दिलं आणि अपक्ष निवडून गेला तर अपक्ष तिथे जाऊन काय करणार आहे. म्हणजे अपक्ष निवडून जाऊ शकतो त्याच्या डोक्यात आहे. त्यानं मी ग्रीन सिग्नल दिला की गाडी तुला जमू शकते. त्याने काय सांगितलं की अपक्ष जर निवडून गेला तर सरकार लागते, एकटा अपक्ष काय करणार. पण त्याला माहित नाही मी एकटा काफी राजावर सरायला. मला सांगा, आक्काडी असते, आक्काडीमध्ये सगळ्या आक्काडी एका वेळी पेटवावं लागतात का? एका आक्काडीत तर गंजी खाणं पेटून जातो. बरोबर आहे का चूक आहे? एका आक्काडीत पेटवतो मी सगळं. तुम्हाला माहित आहे, उद्धव ठाकरे साहेबांना माहित नसेल की माझा इतिहास त्यांना माहित नसेल, मी कोणत्याही पदावर नाही, मी ग्रामपंचायतचा सदस्य नाही. पण या महाराष्ट्रातल्या सरकारला झुकवण्याची ताकद बुलढाण्यातून आपण ठेवतो की नाही ठेवतो की नाही ठेवतो. मग जर कोणत्याही पदावर नसताना जर या राज्यातल्या सरकारला झुकवण्याची ताकद आपण ठेवतो
तर उद्या जर तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर या केंद्रातल्या सरकारच्या उरावर नाचायची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे, कारण तुमची सगळ्यांची साथ मला. आता हे पुढारी म्हणतात रविकांत तुपकरचं काही खरं नाही, पण हे काय म्हणतात खासगीमध्ये, हे बी म्हणतात आमची फाईट रविकांतची आहे आणि हे बी म्हणतात आमची फाईट रविकांतची आहे. तर कोणाला काही समजायला मिळेल, पण फाईट आपल्याशी एवढं मात्र खरं आहे. बरोबर आहे की नाही? याच्या डोक्याचं झालं नाही की अपक्ष माणूस फाईट मध्ये येऊ शकतो. यायला वाटलं अपक्ष मध्ये अपक्ष कसं असं वाटत. हे काय शेतकरी करतात याचं काय खरं आहे. असं वातावरण पलटलं बुलढाणा जिल्ह्यातलं की दिवस रात्र यांना आता माझे स्वप्न पडायला लागलेलं आहे. माझ्या झोपत मी दिसतो, मेकरवाल्यांचं रात्री जाग आली तर मी दिसत असं माझ्या दिवस रात्र माझ्यावर टीका करतात. आणि आज मला असं कळलं की आपल्या रॅलीला येणाऱ्या काही ठिकाणी लोक उतरून घेतले नेते, जाऊ नका, रविकांत तुपकरच्या रॅलीला जाऊ नका. आता त्या गावातले लोक आपली बैठक घेणार आहे, ज्यांना उतरवलं जबरदस्ती दबाव टाकला त्या गावात मी जाणार आहे. मी त्या नेत्यांना एकच सांगतो की चेंडू जितका तुम्ही दाबाल, जितका तुम्ही खाली जोरात आदळाल, तितका चेंडू दुप्पट ताकदीने उसळत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लढाई आपली गोरगरिबांची आहे, जनतेची आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. आणि विद्यमान जे आहेत खासदार, आता माझी झाले त्या आचारसंहिता लागल्यापासून यांच्या डोक्यात 24 घंटे फक्त मीच दिसतो. आणि मी जर तुमच्या स्पर्धेत नाही, तुम्ही जर मला फालतू म्हणता, तुम्ही जर मला गारुडी म्हणता, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेस्तोवर माझं नाव का घेता, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझं काही खरं नाही ना, माझं काही खरं नाही ना. ती गाडी त्याला तिकडे घेऊन जा, तुला सगळी गाडी लावून ना मी त्याला सांगले कोण आहे, पोलीस कुठे, पोलीस. हे सगळं मुद्दाम आहे तुमच्या माहितीसाठी. मी चिखलीतल्या जनतेला सांगेल, हे सगळं मुद्दाम खासदार प्रचार करतात. मी अर्ध्याभराचा दिवस डिक्लेअर केला 2 तारखेला, मी 8 दिवसापूर्वी अर्ध्याभराचा दिवस डिक्लेअर केला, त्यांनी सुद्धा तोच दिवस डिक्लेअर केला. मी जी वेळ मागितली तीच वेळ त्यांनी मागितली की लोक डिवाइड झाले पाहिजे. मुद्दाम आज आपण रॅली ठेवली, त्यांनी पण रॅली ठेवली, बरोबर आहे. म्हणजे आपले लोक डिवाइड झाले पाहिजे, आपल्याला डिस्टर्ब करता आलं पाहिजे. आज मी बुलढाण्याच्या भागात तिकडे रॅल्या ठेवल्या, मुद्दाम तिकडे रॅल्या ठेवल्या, मला अडकवण्यासाठी, मला रोखण्यासाठी. पण याला काही होणार नाही, लक्षात ठेवा. प्रतापरावजी जाधव साहेब, तुम्ही माझा अर्ज भरण्याच्या दिवशी रॅली ठेवली, तुमच्यापेक्षा दुप्पट गर्दी माझ्या अर्ज भरायला लोक स्वतःच्या खर्चाने आले होते. तुम्ही भाड्याने लोक आणले तरी सुद्धा लोक तुम्हाला आणता आले, बरोबर आहे का. आणि गल्लीमध्ये एखादा पोरगा जेव्हा डाव खेळतं तेव्हा ते हरायला लागलं की रडकोंडीला येऊन ते पोरगा डावात मुक्त आणि मोकळं होतं, माहिती आहे का तुम्हाला. तसं रडकोंडीचा डाव खेळायचं काम खासदार जाधव साहेब तुम्ही करताय. मर्दासारखं लढा, मर्दासारखं लढा. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रमुखाकडे प्रतापराव जाधवांनी माझ्या 4 तक्रारी केल्या एसपीकडे, 4 तक्रारी. 15 वर्ष खासदार, 15 वर्ष आमदार, आणि माझ्या तक्रारी 4 केल्या. काय तर रविकांत तुपकरच्या प्रचारासाठी बाहेरगावून जे शेतकरी आलेले आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांना ताबडतोब अटक करा. आता हे अटक करायसारखे लोक आहे का. दुसरी तक्रार, देऊळगाव राजाला रविकांत तुपकरला प्रचाराचं कार्यालय देऊ नका आणि आमच्या लाईनीत देऊ नका.
भांडणं होती. दुसरी तक्रार. तिसरी तक्रार, रविकांत तुपकर स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेतील आणि आमच्यावर नाव घालतील म्हणून ती तक्रार. हे गांडूपणाचं लक्षण आहे. गांडूपणा याला नामर्दपणा म्हणतात. अरे तुमच्या तक्रारी आम्ही करायला पाहिजे. तुम्ही गुंड आहे पांढऱ्या कपड्यातली, बरोबर आहे की नाही? म्हणजे गुंडागर्दी करणारा जर आमच्या तक्रारी करताय याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काल मला कळलं त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी खूप झापलं म्हणे त्यांना एवढे कमी लोक कसे काय आले सभेला. त्यांच्या एवढे रोजाना आणून बी कमी कसं काय आले. आणि हे बी सांगितलं म्हणे तू बाकी किसको मत देखो, त्या तुपकरला आवडा, कोण तुपकर त्याला आवडा असं सांगितलं म्हणे काय. आता हे तर परेशान आहे मला आवडून. आणि मला आवडतील कुठे कुठे मग काय 2 नंबरचे धंदे का मग 4 नंबरचे धंदे मग काहीच नाही. जाधव साहेब माझ्यावर टीका करतात. त्यांनी सांगितलं रविकांत तुपकर म्हणे 5,000 रुपयाचा शर्ट घालतो म्हणे अंगामध्ये. माहिती सोबत 5,000 मी 10 शर्ट घेतो. मग माई इथं बसेल आहे, मा बाप इथं बसेल आहे, तुम्ही दोघांकडे मी 5,000 शर्ट घेईन का? पण प्रतापराव जाधवांना जर खूपच कुमकुमी असेल हे शेतकरी मला 50,000चा सुद्धा शर्ट वर्गणी करून तुमच्या जिद्दीवर घेऊन देऊ शकतो ना. ध्यानात ठेवा. हा, एवढे हे लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या वाट्याला जे प्रेम या लोकांचं आलं ना, हे प्रेम तुमच्या वाट्याला आयुष्यात येणार नाही, लक्षात ठेवा. कारण मी लोकांची मनं जिंकलेली आहेत. तुम्ही लोकांची मुंडके मोडलेले आहेत. मुंडके मोडले. अरे मेहकरला तुम्ही बस स्टँड ताब्यात घेतलं. मेहकरचं नगरपालिकेचं जमीन घेतली ताब्यात. विश्व हिंदू परिषदेची जमीन घेतली. अतिक्रमण केलं आणि काय तर म्हणे मी भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र नाही, हे नकली भूमिपुत्र. दिसली भूमी की दाबली भूमी. दिसला ई क्लास की दाबला क्लास. हे भूमिपुत्र नाही, हे ई क्लास पुत्र आहे. ई क्लास पुत्र. आणि माझ्यावर आरोप केला की रविकांत तुपकर इनोवा गाडीत फिरतो. माहिती सगळ्या मी महाराष्ट्रभर फिरायचं आहे, लोड गाडीत फिरू का? आणि या बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि चिखलीतल्या विशेषतः शहरातल्या लोकांनी मला लोक वर्गणीतून इनोवा गाडी घेऊन दिली. आणि या चिखली शहरातल्या माझ्या मित्रमंडळानं मला डिझेलला 5 लाख रुपये स्वतःहून दिले मागच्या 1.5 वर्षापूर्वी. हे प्रेम जनता माझ्यावर करते, लक्षात. माझ्या गाडीचा नंबर व्हीआयपी आहे तर तुमच्या पोटात दुखलं. आणि तुमच्या घरात 50 गाड्या आहेत, 1-2 कोटीची एक गाडी आहे, त्याचे नंबर साळुंखे साहेब व्हीआयपी आहे तर ते चालतं. पण यायचं कसं आहे, 1000 कोटीची प्रॉपर्टी कमवली तरी तंबाखू दुसऱ्याचे पैसे खातील. यायचं दर पंचवार्षिकला एकच नाटक आहे, तुमचीच तंबाखू तुमचा चुना मोदीच्या नावानं मला निवडून आणा. हा धंदा केला इतके वर्ष आहे. पण आता हे होणार नाही. आता ही जनता खूप हुशार झालेली, लक्षात ठेवा. आता नाही होणार. त्याने सांगितलं खामगाव जालना रेल्वे मार्ग आला. खरं झाला? तुम्ही पाहिला तुम्ही पत्रकारांना? अहो इथे आमची रेल्वे रोक आंदोलन समिती किती दिवस उपोषणाला बसली? 45 दिवस उपोषणाला बसली. पण खासदार आले का? आले नाही. भेटायला नाही गेले त्या लोकांना. दर पंचवार्षिकला एकच खामगाव जालना रेल्वे मार्ग मंजूर. तुम्ही ताजमहल मार्ग मंजूर म्हणते. आमच्या न्यायाधीशांनी सांगितलं परवा की म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या पोराला सांगितलं असतं तर आम्ही खामगाव पासून जालना लोक खंदत 8 वर्षभरात पुरा केला असता म्हणे तो मार्ग. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, चाटा मारायचा हा उद्योग या माणसाने केलेला. या बुलढाणा जिल्ह्याचं सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केला असेल ना, या नकली भूमिपुत्रांना केलेले, लक्षात. आणि आज हे माझ्यावर टीका करतात. चिखलीचे गाडे बंधू त्यांनी शेतकऱ्याचे सोयाबीनचे पैसे बुडवले म्हणून त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर आरोप केला. या मार्केटमधले गाडे काय संबंध आमचा त्याच्याशी? काही संबंध नाही. माझे सासरे वकील आहेत, सावजी वकील साहेब बुलढाण्याला. त्या संबंधिताचे सासरे त्यांच्या हाताखाली कारकून होते. त्यांच्या सासऱ्या तुमचे सावजी वकील साहेबांकडे गेले. आम्हाला कळल्यावर आम्ही वकील साहेबांना माझ्या
कोर्टातून निरोप दिला, केस घेऊ नका व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे पैसे. त्यांनी लगेच ती केस परत केली, घेतली नाही. आणि यांनी कांगावा केला. रविकांत तुपकरच्या बायकोनं केस घेतली. त्या व्यापाऱ्याची केस माझ्या बायकोनं घेतलेली नाहीये. संबंधित व्यापाऱ्याची जमानत ऍडव्होकेट अजय धिरोदे नावाच्या वकिलांना बुलढाण्याच्या केलेली आहे. आणि त्या वकिलांनी काल तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रतापराव जाधव, खोटं बोलायचं तर जरा नीट तरी बोला, लोकांना पटलं पाहिजे. असं नीट तर खोटं बोला, चाटा मारताना जरा नीट ते मारा. आणि कालपासून या गाड्या प्रकरणातल्या शेतकऱ्यांना प्रतापराव जाधव फोन करतात की तुम्हाला वाटेल तितके पैसे घ्या, पण रविकांत तुपकरच्या विरोधात स्टेटमेंट द्या. एकही शेतकरी माझ्या विरोधात बोलणार नाही, कारण त्या शेतकऱ्यासाठी मी आणि विनायकने त्यांच्या बाजूने आम्ही लढत आलेलो आहे. बोलाल का कोणी शेतकरी? अरे मी गेलो एसपीकडे गुन्हा दाखल करून घेतला, मी गेलो कलेक्टरकडे गुन्हा दाखल करून घेतला, मी गेलो त्या व्यापाऱ्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढून घेतला. आम्ही आंदोलनं केली. तेव्हा प्रतापराव जाधव तुम्ही घोषा लावून घरात बसले होते, घोषा लावून घरात बसले होते. तो रणमुडे नावाचा व्यापारी पळून गेला, तेव्हा कुठे गेला होते प्रतापराव जाधव? तुम्ही किती पैसे घेतले रणमुडेकडून? तो वहीद खान पळून गेला पैसे घेऊन. काय केलं तुम्ही? अरे तुमचे भाऊ बाजार समितीचे मेहकरचे सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी सोयाबीनचे पैसे घेऊन पळून गेला. तुमच्या भावाच्या आशीर्वादाने गेला. का तुम्ही कारवाई केली नाही? का ते पैसे वसूल केले नाही? हा माझा तुम्हाला सवाल आहे. मलकापूरचा जग्गुडान पळून गेला, का तुम्ही पैसे वसूल करून दिले नाही? माझ्यावर आरोप करताना लाज वाटत नाही? अरे खासदार तुम्ही, आमदार तुम्ही आहे, आणि माझ्यासारख्या भाटक्या माणसावर आरोप करता. तुमची जबाबदारी आहे. काल त्यांनी आरोप केला एका ठिकाणी, म्हणजे रविकांत तुपकरनं आंदोलन केलं, सोयाबीनचे भाव पडले. बरं समजा मी आंदोलन केलं, सोयाबीनचे भाव पडले, मग तुम्ही एवढ्या धुतल्या तांदळाचे तर तुम्ही घेऊन या सोयाबीनचे भाव. अरे तुम्ही दिल्लीत गेले ना, मग सोयाबीनचा भाव तुम्ही का आणला नाही? कापसाचा भाव तुम्ही का आणला नाही? तुम्ही का भांडले नाही सभागृहामध्ये? सोयाबीन कापसाला भाव मिळून दिला, ही खासदाराची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी नाहीये. आमचं काम भांडणं आहे, लढणं आहे, संघर्ष करणं, सत्याग्रह करणं, उपोषण करणं, हे आमचं काम आहे. बरोबर आहे का चूक आहे? पण काय झालंय? हे खासदार बावचळले, नीरा बावचळले. जाईल त्या गावातून लोक काढून देऊन राहिले यांना. अहो काल तर एका आमदाराला लग्नातून काढून दिलं लोकांनी, मेहकर तालुक्यात लग्नातून. त्या माणसाने सांगितलं मी उपोषणाला बसतो धनगर समाजाच्या, तेव्हा तुम्ही आले नाही, आणि आज माझ्या घरी लग्नाला येतात, माझ्या दारात पाय ठेवायचं नाही, काढून दिलं. ही अवस्था आहे तुमची. गावात गेले तर 5-7 लोकांच्यावर लोक तुमच्याकडे जमत नाही. लोक तुमच्या सावळा नव्हतीच्या ठिकाणी तुमच्या बाजूला उभं राहायला घाबरतात, कारण गुवाहाटीला गेल्यापासून गद्दारीचा शिक्का आहे तुमच्यावर. बरोबर आहे का चूक आहे? लोकांना वाटतं यायला गद्दार म्हणते, आपण शेजारी उभं राहिलं आपल्याला गद्दार म्हणतील, पण लोक त्यांच्या शेजारी उभं राहायला तयार नाही. आता आज ते माझ्यावर टीका करणार सगळेजण, मला खोट्या नाट्या गोष्टी सांगणार. आता मी आंदोलन केल्यानंतर सोयाबीनचे भाव पडले, तर मी आंदोलन बुलढाण्यात केलं, मुंबईत केलं एकनाथ काका. मग हरियाणाचे भाव कसे काय पडले? मध्य प्रदेशचे भाव कसे काय पडले? नव्याकडे युपीचे भाव कसे काय पडले? म्हणजे मै जादू देशात चालतील काय? हा, एल्गार यात्रा शेगाव पासून बुलढाण्यापर्यंत आम्ही काढली, त्यामुळे 1,500 सोयाबीन वाढली. तेव्हा काय म्हणले यांच्यामुळे वाढली. अरे पण ही जबाबदारी त्यांची आहे. मागच्या वर्षी पीक विम्यासाठी आम्ही आंदोलन केलं, तर आमच्यावर प्रतापराव जाधवांच्या सांगण्यावरून लाठीचार्ज केला बुलढाण्यामध्ये, आम्हाला तुरुंगात टाकलं, जेलमध्ये टाकलं. या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आंदोलनामुळे 229 कोटी रुपये आले. कोणाकोणाला विम्याचे पैसे आले हात वर केल्यावर मागच्या वर्षीचे? कॅमेरा फिरवा होता. इतक्या लोकांना पैसे आले. बघा चिडीतल्या लोकांनी बघून घ्या, हात खाली करा. माहिती तुम्ही विम्यावाल्यांनी ध्यान ठेवत मिळत असतो ना. 2.5 लाख लोकांना विमा भेटेल. 2.5 लाख 2.5 लाख ते त्याची बायको घ्या 5 लाख, आणि या वर्षी 4 लाख तशी निवडून येते आपली. अरे तुम्हाला डिब्या किती दिले, नुकसान भरपाई किती दिले, स्वतःच्या पावसाचे किती दिले. आंदोलन करू 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 100 केसेस झाल्या. बायको वकील म्हणून मग बरं आहे. नाही मी होतो म्हणून भेटलं असं नाही, माझं कामच आहे ते करणं. मामा बरोबर आहे, माझं कामच आहे करणं. अरे पण यांनी काय केलं?
प्रतापराव जाधवांनी या निवडणुकीत एखादं चांगलं काम सांगून दाखवा. सगळे उठले की मागावर भिडू राहिले. रविकांत तुपकर काय डसतो का तुम्हाला? मी काही अमेरिकेतून आलो का? ज्याला ज्याला आम्ही मतदान केलं त्या प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार सामान्य मतदाराला असतो आणि तो आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लक्षात ठेवा. त्या अधिकाराचा वापर करून आम्ही यांना चार प्रश्न विचारतो. काय केलं? शेगावचा विकास नाही, लोणारचा नाही, सिंदखेड राजाचा नाही, सैलानीचा नाही. त्या चिखली शहराची बोंब उठलेली आहे. ही एमआयडीसी आहे. काय एमआयडीसी सुविधा मला सांगा तुम्ही? काहीच केलं नाही. ते लाईट लावते 1.5 लाखाचं 50,000चं नाव लिहिते त्याच्यावर. 1.5 लाखाचा लाईट आहे, 2 लाखाचा रस्ता म्हणजे विकास. त्या बेसिक गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी या बेसिक गोष्टी आहेत. जिल्ह्यासाठी तुम्ही काय केलं 15 वर्षामध्ये? अरे खडकपूर्णाचं धरण भारत बहुमंत्र्यांच्या काळातलं आहे. जिगावचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. पेंटाकडीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. दळणीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. पद्मावतीचं धरण भारत भाऊच्या काळातलं आहे. मग प्रतापराव जाधवांच्या काळातलं काय? पाणी अडवा, पाणी जिरवा आणि सगळं घरातच जिरवा. घरातच जिरवा. आणि तुम्हाला सांगतो कोणत्याच निवडणुकीत एवढं घरदार बाहेर पडलं नाही. आता लेकरी बाळी सगळे सुना लेकरं बाळण सगळे चट पाया पडून राहिले. जो माणूस आता या रॅलीमध्ये ज्याने माझा सत्कार केला त्याच्या घरी जाणार उद्या हे सगळे. माझ्या घरात हार टाकला तरी धमकी देऊ राहिले लोकांना की तुम्ही रविकांत तुपकरच्या घरात कसं काय हार टाकला? मग काय तुमची ठेवी आहे का इथं? मेकरमध्ये ज्या लोकांनी मला सत्कार केला त्याच्या घरी चालले आणि एकच धमकी आहे 26 नंतर पाहून घेऊ. आणि काय घेतो पाहून? कपडे काढून दाखवून काय घेतो पाहून? काय पाहून घेतो आमचं? अरे आम्ही नगर भाई नगर आहे. नंगे से तर खुदा भी डरता है. या पोकळ धमक्याला आम्ही घाबरत नाही. आणि मी बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सांगतो यांच्या दादागिरीला यांच्या धमक्यांना आपल्याला घाबरायचं नाहीये. जशाच तसं उत्तर देण्याची आपली तयारी आहे. तुम्ही काळजी करू नका. एक लेंगे क्या होता तो मरतो क्या नाही करता? काय तर हार काढून टाकला आणि स्टेटस काढून ठेवलं. अरे तुमच्या पुंगड धमक्या बंद करा. जरा मर्दासारखं राजकारण करा. हे रविकांत तुपकर करतो. कोण स्टेटस ठेवू दे, कोण फेसबुक ठेवू दे, कोण कोणाचा प्रचार करू दे. आयुष्यात मी कोणाला फोन करत नाही त्याचा प्रचार का करतो म्हणून. याला म्हणतात मर्दानी राजकारण. हे तुमच्यासारखं गांडू सारखं याच्या घरी माझं आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं, तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलं. 15 वर्ष आम्ही तुम्हाला मतं आणले. आमचं चुकलं, तुमचं नाही चुकलं. धमक्या, दादागिरी. अरे तुम्ही 18 लाख लोकांना कुठे कुठे धमक्या देणार आहे आणि कोणाकोणाला आवडणार आहे? तुम्ही कोणाकोणाला आवडतात, कोणाकोणाला धमक्या देतात. आणि जे लोक भीतात त्यांना भेवडतात आणि जे लोक असं करतात तिथं मग शेपटी घालून असं करतात. हे असे करणार लोक. त्यामुळे यांच्या धमक्यांना घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जिथं मी जाऊन आलो तिथं यांचा पुत्र जातो, हे स्वतः जातात आणि काय सांगतात की आम्हाला मतदान. समोरच्याने म्हटलं आम्ही तुम्हाला करू शकत नाही कारण तुम्ही 15 वर्षाला आले नाही. मग ते काय म्हणतात, मग आम्हाला करत नाही ना, मग तुपकरला सोडून करा. नवीन फॉर्म्युला आहे. तुपकरला सोडून करा. बरोबर आहे तसं वाटत असं म्हणतात. म्हणजे यांना माझी एवढी एलर्जी आहे. मुस्लिम समाजात गेले की सांगतात रविकांत तुपकर चुन के आने के बाद में भाजप में जाएगा. आता प्रतापराव जाधवांनी कधीपासून ज्योतिषाचा धंदा चालू केला म्हणजे मग भविष्य विचार करायला लागला. आता तुम्ही गुवाहाटीला गेले तिकडे कुठं? अरे मी आज ठामपणाने सांगतो 22 वर्षात रविकांत तुपकर कोणत्या पक्षात गेला का? गेला का? 22 वर्षात मी शेण खाल्लं नाही. मी एका बापाची औलाद आहे, लक्षात ठेवा. स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरलोय, स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार. इकडेही जाणार नाही, इकडे जाणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे आज, लक्षात ठेवा. खोटारडे धंदे करता या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार. आणि कोण सांगताय ज्याला 4 पक्ष बदलले तो सांगतोय माझ्याबद्दल. या पक्षातून त्या पक्षात जाणार आहे हे आमच्याबद्दल बोलायला लागले म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला व्यसनमुक्त भाषण देण्यासारखे झालं.
तुमच्यावर दारू पिणार आहे बरं. अरे छोट्या तू तो काय काय आमचं नको भाऊ काय आमचं बरं चालू आहे. ही जनतेचं प्रेम आमच्या वाट्याला. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मला एकच सांगायचं, भावांनो, एखाद्या माय माऊलीनं मला ओवाळलं जरी तरी त्या माऊलीच्या घरी हे फोन करून धमक्या देतात की रविकांत तुपकरला तुम्ही का ओवाळा. फेसबुकला स्टेटस ठेवलं तरी धमक्या. आणि एकच वाक्य डॉक्टर साहेब काय 27 नंतर पाहून घेऊ. तुम्हाला काय म्हणे खासदाराला साला यायला म्हणे डॉक्टर साहेबाला 27 नंतर पाहून घेऊ. आणि काय पाहिजे आम्हाला आणि आमचं काय पाहिजे तू आणि आम्ही पुढे नांगाल आहे अशा पानसट बोगत धमकेला आम्ही भीत नाही. मैदान ठरवा, कोणत्या मैदानात यायचं, कोणत्या ठिकाणी यायचं. एकटा म्हणलं एकटा, लोक घेऊन म्हणलं तर लोक घेऊन कुठं बी यायची माझी तयारी आहे. असल्या तुमच्या पानसट धमक्याला आम्ही घाबरत नाही आणि पाहून घेऊ. म्हणलं असू तर माझ्या न्यायची क्यू येऊ तिला पुढं कसं म्हणते पाहून घेऊन तुला. मग ते शंकरपाळ्या ते कोणत्या गावातले होते आंबाची शंकरपाळ्या काय होतं ते शंकरपाळ्या सारखे झाले या जरा पाहून घे मग तुला आता. आणि काय पाहिजे तुम्हाला मला घे पाहून मग आता शंकरपाळ्या नावच पडतं काय काय बाबा शंकरपाळ्या. म्हणजे काही आपण कोणी दिसलं की पाहून घेईन पाहून घेईन काय पाहता. अरे तू मला लोक हाकलून राहू लागले गावागावातून. चिलेगावचे नारे सुरू झाले, तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले ना. काय पाहता आणि का पाहिजे तुम्ही अमरपट्ट घेऊन येले का. आणि काय तुम्ही आमचा प्रतापगड अभेद्य आहे. प्रतापगड हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. या महाराष्ट्रात दुसरा कुणाचाही प्रतापगड नाही. आणि अबद्ध कसं काय म्हणते जनताकडे. हे स्वतः एकदा विधानसभा हरले प्रतापराव जातो माहिती का तुम्हाला. मी एका रोज एकदा विधानसभेला पडेले आणि त्याच्या पोरगाचं मागच्या वेळेस बेमत पडेले झेडपीला. बरोबर आहे. संजय वडतकर सारख्या गरीब माणसानं पाडलं त्याच्या पोराला. पण त्यांनी काय केलं. आता तुम्ही लोक त्यांना उभं करत नाही दारामध्ये म्हणून या बचत गटाच्या बाया धरलेल्या आहे. त्या बचत गटाच्या बायाला फोन करणं आणि त्यांना खोटं सांगतायत की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला 2,000 रुपये 3,000 रुपये आता देऊ आणि निवडून आलो की तुम्हाला मग 1 लाख रुपये देऊ 2 लाख रुपये देऊ असा धंदा सुरू केलेला आहे. मी सगळ्या बचत गटाच्या महिलांना सांगतो या खोटारड्या माणसाच्या नादी लागू नका. 15 वर्ष या माणसानं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला असंच मूर्ख बनवलेलं आहे. अजिबात यांच्या नादी लागू नका. त्या बचत गटाच्या बायाला पैसे दिले, गाड्या करून दिल्या आणि गावागावात फिरून सांगवायला आम्ही तुम्हाला 2 लाख देऊ 3 लाख देऊ. माझ्या 26 तारीख झाली की थोबाड किती शंका आहे इमानदारी सांगत नाही. अरे 15 वर्षात थोबाड दिसलेले कसं दिसेल नंतर. बचत गटाचे अध्यक्ष आहेत, ऑफिसमधून फोन आणि काही काही ठिकाणी तर पंचायत समितीच्या ऑफिसमधून पंचायत समितीचे जे सदस्य आजीमाजी त्यांची पाकिटं घेऊन जा म्हणून फोन सुरू झाले. झेडपी सदस्याला पाकिटं सुरू झाले. तुम्हाला कसं आलं चिखली द्यायची राहिलं. सिंदखेड राजा पंचायत समितीतून फोन चालू झाले. तुमचं पाकिट ठेवलेलं आहे घेऊन जा, तुमचं पाकिट ठेवलेलं आहे घेऊन जा. आता तो पैसे वाटणारा कोण आहे त्याची बी मी पाहणार आहे. मी बी सोडणार नाही तुम्हाला. मी सांगतो कोण कोण याचं पैसे वाटायचं काम करतंय काय करतंय. मुस्लिम समाजात गेले की आमच्याबद्दल उलट सुलट सांगता, आंबेडकरी समाजात गेले की आमच्याबद्दल उलट सुलट सांगता, मागासवर्गीय वस्तीत जाऊन उलट सुलट सांगता. यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भावांनो तुम्हाला काय अडचण असली तर मला डायरेक्ट फोन लावा, पण यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भावांनो माझी तुम्हाला विनंती आहे, या बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मोहरा जर का बदलायचा असेल तर तुम्हाला आम्हाला परिवर्तन करणं अटळ आहे लक्षात. काही लोक म्हणतील आम्हाला मोदी साहेबांच्या नावानं मत द्यायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता यांचे जर रथ पाहिलं तुम्ही हे काय म्हणतात आम्हाला मत नका ते मोदींना मत द्या. आता समजा आपण पोरगी पाहायला गेलो सोयरीक करायला तर पोरगा असं म्हणतं का की माझ्याकडे पाहून पोरगी देऊ नका, माझ्या पप्पाकडे पाहून पोरगी द्या. असं सोयरीक होत असते का. सोयरीक ही पोराकडे पाहून होत असते.
आता काय करा, 15 वर्ष झाले हे आपल्या छातीवर बसले, त्याला हटवायचंय का नाही हटवायचंय? लोकांना प्रस्थापित नेत्याचा कंटाळा, सोमे बी तसा तर गोवे बी तसा, आणि चिखलीवाल्याचे काही बाकीचे सांगायचं कामच नाही. तुम्ही तर लय हुशार होते, तुम्हाला सगळ्या उमेदवाराचं सगळं माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या खोलात जाणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, 22 वर्षामध्ये तुमच्यासाठी लढत राहिलो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दिल्लीत गेलो तरी तुमच्यासाठी लढत राहणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्ही साथ देणार की नाही देणार? खरंच का? मी तुम्हाला या निवडणुकीत काही देऊ शकत नाही, दारू मटण पार्टी काही देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही. मला माहित आहे तुम्हाला माझ्याकडनं काहीच नको आहे, पण भावना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक 3 दिवसावर आलेली आहे. 26 तारखेला आता मतदान होणार आहे. हे 4 दिवस घरोघरी जा, लोकांमध्ये जा, आपलं पाना चिन्ह लोकांना समजावून सांगा, व्हॉट्सअप फेसबुक स्टेटसच्या माध्यमातून समजावून सांगा. हे बळजबरी तुमच्या घरात पैसा आणून टाकण्याची शक्यता आहे. अरे तुम्ही घेणार नाही, तुम्ही घरी नसताना टाकून देतील बाकीच्या घरात, हे लय नम्री आहे. यायच्या जवळ पैशाशिवाय दुसरा आता उपाय राहिलेला नाहीये. आणि माझ्यावर एखादा हल्ला करतील फार फार तर झोपेत ठेवून, माझी त्याची बी तयारी आहे, त्याला सुद्धा वरून भरायची माझी तयारी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकतो का फाटकी माणसं जिंकतात हे आपल्याला बघायचं आहे. कोण म्हणतं अपक्ष माणूस निवडून येत नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? येतात. मेहकरमध्ये सुबोध भाऊ सावजी अपक्ष निवडून आले होते, माहिती आहे का तुम्हाला? राजेंद्र शिंगणे साहेब अपक्ष निवडून आले होते सिंदखेड राज्यातनं. तोतरामजी कायम एकदा अपक्ष निवडून आले होते. चेनसुख संजीत एकदा अपक्ष निवडून आले होते ना. 1989 साली ज्यांच्या पायात चप्पल बरोबर नव्हती, ज्यांच्या अंगावर फाटके कपडे होते, अशा सुखदेव नंदाजी काळेंना सुद्धा तुम्ही या बुलढाणा जिल्ह्यातून खासदार केल्याचा इतिहास आहे. केलं की नाही केलं? केलं की नाही केलं? मग तुम्ही ठरवलं तर तुम्ही कोणालाही घोडा लावू शकता, ही गोष्ट ध्यानात घ्या. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. यावर्षी ठरवणार की नाही ठरवणार? नाही तर हे लोक काय सांगतील, अपक्षाचं कुठं जमत असते का? आता सध्या काय हवं आहे तुमच्याकडे सांगा बरं मला. काय लोक म्हणतात? पाना त्याला म्हणा तुम्ही किती बी ताना, निवडून येणार पाना. नाही सगळीकडे ते पाना, घाटाखाली जा, कुठे बी जा. आणि शहरातल्या लोकांचं काय, शहरातले लोक बोलत नाही, कारण त्यांचे सगळ्यांशी संबंध असतात. ते बी आपल्या बाजूने, ते बी यायला कावेले ना विचारायला, ते बी आपल्या बाजूने मला खाजगी देऊन भेटतात. मला लोक वर्गणी देत आहेत, 1-1 रुपया 5-5 रुपये लाखापर्यंत गावाच्या गावात वर्गणी करून त्या ठिकाणी मला भावांना मदत करतायत. तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार. आज जे पी नड्डांनी भाषण केलं, 1 तास भाषण केलं, पण प्रतापराव काकानं 15 वर्षात काय केलं 1 तासात त्यांनी सांगितलं काहीच नाही. प्रतापराव काकाचं काहीच बोललं नाही. आणि मुख्यमंत्री मागच्या वेळेला बुलढाण्यात आले, मागच्या आठवड्यामध्ये, त्या दिवशी बुलढाण्यामध्ये गारपीट झाली, नुकसान झालं. ते शेतीच्या बांधावर पाहायला गेले नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला सूचना केली नाही. त्यांच्या डोक्यात एकच की माया प्रतापरावला निवडून आणा, माया प्रतापरावला निवडून आणा. तुम्ही आता किती बी लोक आले तर तुमचे काका आता निवडून येत नाही. यस 100% कार्यक्रम जमतं का? काय नाही म्हणणार. हा 100% बसा. तर अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, भावांनो, हे माझ्याबद्दल खोट्या नाट्या अफवा पसरवतील, खोट्या नाट्या बातम्या देतील, काही लोकांना पैसे देऊन माझ्या विरोधामध्ये बोलायला लावतील, माझ्या विरोधामध्ये खोट्या नाट्या गोष्टी सांगतील. त्यांना मला एकच सांगायचंय, आमचे बुलढाण्याचे आमदार एवढे भिडले माझ्या विरोधामध्ये बोलायला, त्यांनी तर पातळी सोडून दिली. माझ्या आईवर बोलायला लागले, माझ्या वडिलांवर बोलायला लागले, माझ्या पोरांवर बोलतात, लहान लहान माझ्यावर तर बोलतात.
आणि सगळ्या खोट्या आणि काल्पनिक गोष्टी सांगतात. खोट्या आणि काल्पनिक गोष्टी. आता त्यांचं कसं आहे, त्यांनी एकदा मध्ये सांगितलं होतं म्हणे मी वाघाशी कुस्ती खेळली, वाघ मारला म्हणे आणि वाघाचा दात गळ्यात लटकवला म्हणे. माझ्या लहान लहान लेकरं हसत होतं आमच्या भागात. आणि 4 दिवसांनी काय म्हणे, नाही म्हणे तो दात प्लॅस्टिकचा होता म्हणे. आणि प्रतापराव जाधव 4थ्या नंबरला कोणा सांगितलं होतं बुलढाण्यात पहिले? कोणा सांगितलं होतं? हा, आणि आता ते म्हणणार प्रतापराव जाधव निवडून येते म्हणजे काही मिळालं मिळेल. तुम्ही काल काय बोलले, आज काय बोलले, उद्या काय बोलता, परवा काय बोलता? यांनी कोणत्या समुदायाला दुखवायचे ठेवलं मला सांगा बरं तुम्ही. माळी समाजाला शिव्या, वारकरी समाजाला शिव्या, सगळ्या वारकरी संप्रदायाला शिव्या, आंबेडकरी समाजाला शिव्या, शेतकऱ्यांना शिव्या, कामगार महिलांना शिव्या. अरे तुम्ही नेते आहात, लोकप्रतिनिधी आहात. ही शिकवण प्रतापराव जाधवांची आहे. आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, ही निवडणूक परिवर्तनवादी होणार आहे. पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यातली अशी निवडणूक होणार की ज्या निवडणुकीमध्ये जात, धर्म, पक्ष, पंथ काही राहणार नाही. माणूस म्हणून आणि प्रश्नावर निवडणूक होणार आहे. यावर्षी लक्षात ठेवा. प्रश्नावर सोयाबीन 4,000, कापूस 6,500. तुमच्या व्यापाऱ्यांचे खूप प्रॉब्लेम आहे, दुकानदारांचे खूप प्रॉब्लेम आहे, शहरी लोकांचे खूप प्रॉब्लेम आहे, कंत्राटी कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर, गॅरेजवाले, ऑटो पार्ट्सवाले सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या सभागृहामध्ये तुमचं नाव गाजवल्याशिवाय राहणार नाही. आता काय झालं, तुमचे प्रश्न खूप आहे. फक्त तुम्ही मला इतर वेळ बसवा, मी बरोबर तुमचा वेळ परफेक्ट बसवतो नंतर. हा हा, कोणत्या गावात? हा, ते म्हणले 77 नंबरची गाडी आहे ती म्हणली त्याच्या घरातली, गावातली 70-77. त्याला समजलंच नाही कोणाच्या घरात जा. नाही काका, ती झाकी बी पडलेली, लोक खवळलेले न. हा, लोक खवळलेले. लोक तुम्ही व्हिडिओ पाहिले काल परवाचे, कसे लोक घाणघाण करून त्याला काढून देऊन राहिले गावागावातून. माझ्या गावातून काढून देण्या इतपत जर वाईट वेळ माझ्यावर आली असती तर माझ्या मी आत्महत्या केली असती. मी राजकारणातच राहिलो असतो. इतका निर्लज्ज मला, एवढे लोक शिवाय घालतात त्याला, तरी बी म्हणजे असे खोडके व्हायला ते हातच जोडतो. पण निवडणुकी लोक जे बरं, निवडणूक झाली की पाळत अशी बिथरल्यावानी करते, बावळ्यावानी करतील. काय करायचं तुम्हाला करा, आमचं काही म्हणणं नाही. पण या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय करायचं? शेगावला विमानतळ झालं पाहिजे, माझं स्वप्न आहे. गजानन महाराजांच्या तिथं विमानतळ झालं तर कंपन्या येतील, कंपन्या आल्या तर रोजगार मिळेल. प्रत्येक तालुक्याला 2-2, 4-4 एमआयडीसी वगैरे राहिल्या पाहिजे. एमआयडीसी झाली पाहिजे. एमआयडीसी झाली तर पोरांना रोजगार मिळेल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सूतगिरण्या आल्या पाहिजे, कारखाने आले पाहिजे, ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, अॅग्रो प्रोसेसिंगचे युनिट वाढले पाहिजे, शहरं सुधारली पाहिजे, शहरातल्या माणसाला सुरक्षा मिळाली पाहिजे, आर्थिक स्तर त्याचा उंचावला पाहिजे. आणि टाउन प्लॅनिंग बरोबर गावाचं खेड्याचं सुद्धा प्लॅनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे, गाव खेड्याचं. असं माझ्या डोक्यात आहे. सिंदखेड राजा, लोणार, सैलानी या सगळ्या भागाचा विकास करणं, पर्यटन स्थळांचा, हे माझ्या डोक्यात आहे. तुम्ही जर मला संधी दिली, हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल करून दाखवतो. तुम्ही पहा, फक्त एकदा संधी द्या. भावांनो, तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये आलात, मला खूप बरं वाटलं. आपलं चिन्ह काय माहिती आहे ना? कारण असं 2 मशीन असणार आहेत. बार घ्यायला पाणी, हा, अशा 2 मशीन असणार आहेत. डाव्या हाताची मशीन सोडायची, उजव्या हाताची जी मशीन आहे ज्याच्यावर उमेदवार कमी आहेत त्याच्यात वरतून 19 नंबर म्हणजे 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे, रविकांत चंद्रदास तुपकर. पाण्याचं बटन दाबायचं आणि घरी येऊन गोधडी झोपून राहायचं. काय दांडो करायचं नाही, काही नाही, गोंधळ नाही, कागद नाही, काहीच नाही. हा आपला पाना. हा, आणि हा यांनी सांगितलं तसं बार घड्या आहे, कुठे बी लागतं. हा,
करतो. हा आता ही गाडी 15 वर्षाने खटरा झाली की नाही, हिचे नडबोड ढिले करा, ही गाडी भंगारमध्ये विकून टाका. बरोबर का चूक? त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे, हे चिन्ह घराघरात पोहोचवा. चिखली शहरातल्या नागरिकांना माझी विनंती आहे की माणूस पाहून मतदान करा, भावनिक होऊन मतदान करू नका, पायाजवळ पाहून मतदान करू नका. जो माणूस तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येऊ शकतो, नाही तर मला विचारा, कधी फोन करा, अर्ध्या रात्री तुमचा फोन उचलणार, तुम्ही बोलवलं की धावून येणार. अरे तुरे करणारा, एकेरी भाषेत त्याच्या खात्यावर तुम्ही हात टाकू शकता, असा खासदार माझ्या रूपाला तुम्हाला मिळणार. तुम्ही प्रतापराव जाधवांच्या गळ्यात टाकू शकता का? माझ्या टाकू शकता का? मला कसेही उचलू शकता, कसेही ठेवू शकता. शोभाटली पाहिला ना. बरं मला एक सांगा बरं, प्रतापराव जाधव नावाच्या व्यक्तीला जवळून पाहिलंच नाही अजून, असे किती लोक हात वर करा. और हात दाखव, हात दाखव कॅमेरा. और बाप रे बाप, एवढ्या लोकांना पाहिलं नाही अजून. वा वा, कमाल तुमची मतं आणले तुम्ही. हा मी तर अनेक वेळेस आले. हो, पण इतके दिवस काय झालं, यांचं मोदीच्या नावाला जमून गेलं, कोणी मदतीला आलं, पण ये बार जमेंगा नाही. बरोबर आहे की नाही? ये बार नाही जमेंगा, ये बार परिवर्तन की लाट है. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, भावांनो, उद्या रेणुका माते, उद्या आपली देवीची मोठी यात्रा आहे चिखलीमध्ये. रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी आई रेणुका मातेला प्रार्थना करतो की हे रेणुका माता, या जिल्ह्यावर जे संकट आलेलं आहे, हा जिल्हा जो भकास झालेला आहे, हा जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना रेणुका मातेने सद्बुद्धी द्यावी, अशी मी प्रार्थना करतो. आणि देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की भावांनो, उद्याची तारीख 23 आहे, परवाची तारीख 24 आहे. 24 तारखेला प्रचार संपणार आहे. 24ला प्रचार काय झालं? 24ला प्रचार संपणार आहे. 24 तारखेला तुम्ही हातात कोणतंच काम ठेवायचं नाही. आपल्या प्रचाराचा शुभारंभ हा आपण सिंदखेड राज्यातून मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन केला होता. प्रचाराचा शेवटचा टप्पा 24 तारखेला सकाळी 10-11 वाजता आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना शेगावला जमायचंय आणि एक शपथ शेगावला आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. प्रचंड मोठी सभा आपली शेगावला गजानन महाराजांच्या भूमीमध्ये होणार आहे. तुम्ही येणार का? नक्की. आणि ती सभा 24 तारखेची सभा ही निर्णायक राहणार आहे. या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी 24 तारखेला शेगावच्या सभेमध्ये देणार आहे. आणि त्यांची चिरफाड करायची राहिली, त्यांची सगळ्यांची चिरफाड मी त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित करणार आहे, अतिशय व्यवस्थित करणार आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सबंध जनता शेगावमध्ये एकवटणार आणि जनतेचा निर्णय हा गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेऊन शेगावमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यांनी 24 तारखेला, वार कोणता येतो? बुधवारी 24 तारखेला सकाळी 11 वाजेच्या आत तुम्हाला स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या गाड्या घेऊन आणि पालवा चटणी भाकर बांधून डबे घेऊन यायचे. बरं येणार ना? हा, तिथं पाण्याची व्यवस्था आपण करू, पण आपल्या भाकरी मात्र आपण सोबत घेऊन यायच्या. आता ही लढाई आपण एका अंतिम टप्प्यापर्यंत आणलेली आहे. बरोबर आहे की नाही? आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा चांगला प्रतिसाद आपल्याला सगळ्यांना मिळाला. चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला. काय सभा झाल्या. मेहकरची सभा रेकॉर्ड ब्रेक, साखर खेळण्याची त्याच्यापेक्षा मोठी, बीबीची त्याच्या पुढं, सिंदखेड राजाची शुभारंभाची सभा
रेकॉर्ड ब्रेक. बुलढाण्याचा अर्ज भरायचा दिवस, मोताळ्याची सभा, खामगावची सभा, जळगाव जामोद, आणि आता शेवट कुठे करायचं आपल्याला? शेगावला. यांच्या पायाखाली वाळू सरकली पाहिजे, लक्षात ठेवा. पण आपण 500 रुपये रोजानं माणसं आणणार नाही, आपली ती ऐपत नाही. आणि ज्या दिवशी रोजानं माणसं आणायची वेळ माझ्यावर येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन. एवढी वाईट वेळ माझ्यावर येणार. त्यामुळं सगळ्यांनी शेगावला 24 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सगळ्यांना निरोप द्या, महिला भगिनी निरोप द्या, दर्शन घ्यायचं आणि सभेत शपथ घेऊन या जिल्ह्याच्या परिवर्तनाचा इतिहास हा आपल्याला शेगाव मधून सगळ्यांना नोंदवायचा आहे. सब लोग आएंगे, ताकद से आएंगे. आपण पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी एक वचन, एक शपथ आपल्याला सगळ्यांना शेगावला त्या पावन पवित्र भूमीमध्ये घ्यायचे. सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. ऊन असल्यामुळे बऱ्याच लोकांना तिकडे पाठीमागे उभं राहावं लागलं. अनेक जण दुकानांच्या आजूबाजूला बसलेले आहेत, अनेक जण पलीकडून बसून ऐकतायत. त्यामुळे उन्हामुळे थोडा चटका बसला, पण हरकत नाही. भावांनो, 80 वर्षाच्या पुढच्या लोकांचं मतदान चालू झालेलं आहे. किती दिवस आहे ते? उद्याचे दिवस आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरातलं 80 वर्षाच्या वरच्या माणसाचं मतदान राहिलं किती पैकी? आपल्याला झाले. आणि अनेक लोक जे बाहेर गावी आहेत त्यांना सुद्धा मतदान करायला बोलून घ्या. मतदानाची टक्केवारी वाढवा. हे लोक पैसे वाटतील, दारू वाटतील, पैसे वाटतील. तुमच्या गावात साहेब मध्ये 10 पैकी 9. हा, सगळ्या ठिकाणी काल असं झालं. ते ज्येष्ठांचं मतदान होतं ना, 10 पैकी 9, 10 पैकी 7. किती? नाही आता हे ऐका असं आता मला लोक सांगतात असं, मला खरं खोटं माहित नाही कसं झालंय, पण जाऊ द्या, जे व्हायचं ते होईल. आता मला जसं निरोप येतो गावातून तसं मी सांगतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की विजयाची घोडदौड आपली सुरू झालेली आहे. पण गाफील राहू नका, झोपेत राहू नका. तुम्ही झोपेत राहाल वाहनाने घुसतील वावरात आणि सरकार खाऊन येतील. हे शेवटचे 3 दिवस रात्र जागरण करा. दारू गावात येऊ देऊ नका, पैसे गावात येऊ देऊ नका. पैशाचा वाटप तर महापूर येणार आहे आणि ते फक्त मी उमेदवार आहे म्हणून येणार आहे. हा, नाही तर आला नसता. बरोबर आहे का? खोके यांचे गुवाहाटीचे रिकामे होणार आहेत आणि लोक बी एवढे हुशार आहेत. आता रॅली आपली होती की प्रचाराची, लोक त्याच्या गाडीत बसून आपल्या रॅली झाले. लोक बी हुशार आहे ना, लोकांना समजतं काय करावं काय नाही. त्यामुळे मी जास्त सांगत नाही. तुम्ही सगळ्यांनी 80 वर्षाच्या वरचं जे मतदान आहे ते व्यवस्थित त्या नागरिकांना सांगा आणि ते मतदान करून घ्या अशी विनंती करतो. आणि आजपासून सगळ्या पाहुण्यांना वेळेला फोन करा, मित्रांना फोन करा, नातेवाईकांना फोन करा, शहरातल्या लोकांना फोन करा आणि सगळ्यांना सांगा की गरीबाचं लेकरू एकदा संसदेमध्ये गेलंच पाहिजे. हा निर्णय सगळ्यांना त्या ठिकाणी द्या आणि विनंती करा अशी विनंती तुम्हाला करतो. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? सांगितलं. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आ जाए डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है? फैसला मैदान में होगा मरता कौन है? भावांनो,